नमस्कार. आजचा विषय लोगो की फक्त चिन्ह की अब्जावधीचा मानसशास्त्रीय सापळा. एका विमानतळावरचा प्रसंग. हजारो लोक घाईत धावत होते. कोणी फ्लाईट पकडत होता, कोणी फोनवर बोलत होता. पण त्या गर्दीत एक गोष्ट सगळ्यांच्या डोळ्यासमोर होती आणि तरीही कुणालाच ती दिसत नव्हती. ॲमेझॉन, फेडेक्स, ह्योंदाई हे फक्त लोगो नाहीत. ते तुमच्या मेंदूशी बोलणारे शांत संदेश आहेत. आणि आश्चर्य म्हणजे तुम्हाला त्याची जाणीवही होत नाही. बहुतेक उद्योजक जेव्हा लोगो बनवतात, ते रंग निवडतात, फॉन्ट निवडतात, डिझाईन निवडतात. पण एक प्रश्न विचारत नाहीत, हा लोगो लोकांना काय जाणवून देणार आहे. म्हणूनच अनेक व्यवसाय चांगले असूनही लक्षात राहत नाहीत. कारण लोक डिझाईन लक्षात ठेवत नाहीत, लोक भावना लक्षात ठेवतात. आपल्याला वाटतं जगातील मोठ्या ब्रँड्स यशस्वी आहेत कारण त्यांची उत्पादने चांगली आहेत. पण सत्य थोडं वेगळं आहे. त्यांनी फक्त उत्पादने विकली नाहीत, त्यांनी अर्थ विकला, विश्वास विकला, ओळख विकली, भावना विकल्या. आणि त्याची सुरुवात झाली एका छोट्याशा लोगोमधून. एक तरुण उद्योजक होता. त्याने खूप मेहनतीने व्यवसाय सुरू केला. उत्पादन उत्कृष्ट होतं, सेवा उत्तम होती, पण ग्राहक परत येत नव्हते. एक दिवस त्याने एका ब्रँडिंग तज्ज्ञाला भेटला. तज्ज्ञाने फक्त एक प्रश्न विचारला, तुझा लोगो पाहून ग्राहकाला काय वाटतं? तो थांबला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याला वाटलं लोगो म्हणजे ओळख, पण प्रत्यक्षात लोगो म्हणजे वचन. त्या दिवसापासून त्याने जगातील प्रसिद्ध लोगो अभ्यासायला सुरुवात केली. ॲमेझॉनच्या लोगोमधील हसू, फेडेक्स मध्ये लपलेला बाण, ह्युंदाईमध्ये हस्तांदोलनाचा संकेत. त्याला समजलं हे चित्र नाहीत, हे मानसशास्त्र आहे. काही महिन्यांनी त्याने स्वतःच्या ब्रँडची ओळख पुन्हा तयार केली. आणि आश्चर्य म्हणजे उत्पादन बदललं नव्हतं, पण ग्राहकांचा विश्वास बदलला होता. यशस्वी ब्रँड आणि सामान्य ब्रँड यांच्यातील फरक अनेकदा उत्पादनात नसतो, तो अर्थामध्ये असतो. पूर्वी लोक त्याचा व्यवसाय पाहत होते, आता लोक त्याची ओळख पाहू लागली. पूर्वी तो विकण्याचा प्रयत्न करत होता, आता ग्राहक स्वतःहून जोडले जाऊ लागले. कारण लोक वस्तू खरेदी करत नाहीत, लोक त्या वस्तूमागची भावना खरेदी करतात. आणि जे ब्रँड भावना निर्माण करतात तेच स्मरणात राहतात. आजच स्वतःला 3 प्रश्न विचारा. एक, माझा लोगो माझ्या व्यवसायाचं वचन दाखवतो का? 2, ग्राहकाला तो पाहून कोणती भावना निर्माण होते? 3, जर लोगोवरील नाव काढलं तर लोक माझा ब्रँड ओळखतील का? जर उत्तर नाही असेल तर कदाचित लोगो बदलण्याची गरज आहे. पण त्यामागची कथा बदलण्याची गरज नक्की आहे. कारण व्यवसायाची खरी ताकद डोळ्यांना दिसणाऱ्या चिन्हात नसते, ती चिन्हामागील अर्थामध्ये असते. धन्यवाद.